नमस्कार, मी रश्मी शिरडकर, मॅनिफेस्टेशन आणि स्पिरिच्युअल कोच. 2026 जर का तुम्हाला यशस्वी बनवायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला छोट्या छोट्या साधे उपाय सांगणार आहे. काही रेमेडीज सांगणार आहेत, जेणेकरून तुम्ही एका छान अशा एनर्जीसोबत कनेक्ट व्हाल आणि तुमच्या लाईफमध्ये एक छान असं यश प्राप्त करू शकाल. तुम्हाला ज्या पण क्षेत्रामध्ये, ज्या पण कार्यामध्ये यश हवं आहे ते तुम्हाला अगदी सहजतेने मिळणार आहे. 2026 हे वर्ष आहे सूर्याचं, बरोबर? कारण 2026 यातील आकड्यांची जर का तुम्ही बेरीज केली, टोटल केली, तर नंबर येतो 1. 1 हा नंबर आहे सूर्याचा, सूर्याच्या एनर्जीचा. सूर्य हा ब्रह्मांडाचा पिता आहे, या युनिव्हर्सचा पिता आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश देणारा जो प्रकाश पिता आहे तो सूर्य आहे. आणि हे वर्ष खास करून सूर्याचं असल्यामुळे तुम्हाला जर का त्याची ऊर्जा प्राप्त झाली तर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळणार आहे, सफलता मिळणार आहे. मग आपण ही सफलता कशी प्राप्त करून घेऊ शकतो? सूर्याची एनर्जी कशी आपण प्राप्त करून घेऊ शकतो? खूप सोपं आहे. सर्वात प्रथम आपल्याला कन्सिस्टंटली आणि डिसिप्लिन वेने एक गोष्ट करायची आहे, जी म्हणजे सूर्योदयाच्या आधी, म्हणजे सनराईजच्या आधी आपल्याला उठायचं आहे. 2026 मध्ये जर तुम्ही फक्त ही एक गोष्ट कन्सिस्टंटली फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये आणि तुम्ही हाती घेत असणाऱ्या नवीन प्रोजेक्टमध्ये, करिअरमध्ये, बिझनेसमध्ये नक्की सक्सेस मिळणार आहे. ही एक छोटी गोष्ट तुम्हाला खूप मोठा सक्सेस मिळवून देऊ शकते. यानंतर काय करायचं आहे? आपल्या घरी आपल्या वडिलांचा आदर करायचा आहे, त्यांच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे. कारण की शेवटी सूर्य म्हणजे ही वडिलांची एनर्जी आहे, ठीक आहे? या ब्रह्मांडाच्या पित्याची एनर्जी आहे, तीच एनर्जी आपल्या वडिलांमध्ये सुद्धा असते. म्हणून आपल्याला आपल्या वडिलांसोबत कनेक्ट करायचं आहे, त्यांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत. हे झालं नंबर 2. आणि शेवटचं म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र. आदित्य हृदय स्तोत्र हे इतकं सुंदर स्तोत्र आहे की हे स्तोत्र ऐकल्याने किंवा म्हटल्याने दोन्हीही, श्रुतीला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे आणि म्हटलं तर मग अजूनच जास्त एनर्जी आपल्या शरीरामध्ये सुद्धा उत्पन्न होते. आदित्य हृदय स्तोत्र म्हटल्याने तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळण्यासाठी नक्कीच मदत होते. त्यामुळे आदित्य हृदय स्तोत्र हे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्लीज घेऊन या. त्याच्यामुळे सूर्याची एनर्जी तर नक्कीच वाढणार आहे आणि तुम्हाला यशप्राप्तीसाठी खूप सारे मार्ग मोकळे होणार आहेत. जर का तुम्ही स्टुडंट्स असाल तर नक्कीच आदित्य हृदय स्तोत्र ऐकायला सुरुवात करा. याच्यामुळे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये तर वाढ होईलच, पण तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा भरभरून यश मिळणार आहे. तर ज्या माता आहेत, ज्या आई आहेत, ठीक आहे, विद्यार्थ्यांना नक्कीच आदित्य हृदय स्तोत्र रोज यूट्यूबवर खूप अनेक व्हिडिओज आहेत, छान तुम्हाला कनेक्ट होणारं, ते लावून ऐकायला सुरुवात करा. आणि त्याच्यामुळे जी ऊर्जा तुमच्या लाईफमध्ये वाढणार आहे त्याचे अनेक लाभ तुम्हाला नक्कीच मिळतील. तर अशा प्रकारे या सगळ्या रेमेडीज जर का तुम्ही केल्या तर 2026 हे तुमचं असणार आहे आणि तुम्हाला खूप छान यश मिळणार आहे आणि सहजतेने मिळणार आहे. तर सूर्याच्या एनर्जीसोबत कनेक्ट व्हा आणि 2026 तुमचं अगदी यशस्वी बनवा. थँक्यू.